गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे सागरी खेकडे. त्यांना मी मोठे म्हणतो, आमच्या कोळी भाषेत मोठे म्हणतात. तर त्यांना हे बघा, हे आहेत सागरी मोठे. तर त्यांना चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून आणि बघा भरलेलं, एकही असं नाही आहे की तो भरलेला नाही आहे, सर्व भरलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला तर जे सारण लागणार आहे त्यांना स्टफ करण्यासाठी त्यात आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता एकही असं नाही. तर आपण त्याच्यामध्ये हे सामान घेतलेलं आहे. मसाला, गरम मसाला, हिरवी मिरची, अद्रक, भाजून घेतलेला खोबरा, हळद, लसूण आणि त्याच्यात आपण बेसन पण ॲड करणार आहोत. एक वेगळ्या पद्धतीने आपण हे भरलेले खेकडे करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सारण वाटून घ्यायचं आहे, मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता आपण तेल घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच बेसन घालणार आहोत. 2 ते 3 चम्मच आपण बेसन घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण 2 ते 3 चम्मच आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये लाल मसाला घालणार आहोत, हळद घालणार आहोत, गरम मसाला घालणार आहोत आणि जो आपण वाटण वाटलेला आहे तो आता आपण त्याच्यामध्ये शिजून घेणार आहोत. साधारणतः आपल्याला ते 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये एकजीव होईपर्यंत. तर हे बघा, आता आपण एकजीव झालेला आहे तेलामध्ये चांगला. त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा, चांगलं तेलामध्ये झालेलं आहे. सगळं मीठ घालणार आहोत आपण आणि एक अख्खा लिंबू घेतलेला आहे आपण, जेणेकरून त्याची चव अजून एनहॅन्स होणार आहे. तर बघा, ते बी आपल्या सारण आपलं रेडी झालेलं आहे स्टफ करण्यासाठी. हे बघा, आपलं वाटण झालेलं आहे आणि आता आपण खेकड्यामध्ये खेकड्यामध्ये घालणार आहोत. आपण खेकड्याचे कवडे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि खेकड्यामध्ये बघा, खेकड्याला आपण सारण भरलेलं आहे. बघा, असं लावून घ्यायचं आपल्याला आणि धाग्याने त्यांना आपल्याला अजून घट्ट बांधून घ्यायचं, जेणेकरून त्यातलं मसाला बाहेर पडणार नाही. हे बघा, आपले तयार झालेले आहेत खेकडे भरून. बघताच आहे तुम्ही, खेकडे आपले भरून झालेले आहेत. तर आता आपल्याला त्यांना स्टीम करायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला त्यांना स्टीम करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण पेस्टसाठी कांदा घेतलेला आहे बारीक करून. तोपर्यंत आपलं पाणी गरम होत आहे, तोपर्यंत आपण ग्रेव्ही करणार आहोत. बघा, आपण कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. आता आपल्याला चिरलेला लाल होईपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. आणि त्याच्या अद्रक लसणाची पेस्ट आपण घातलेली आहे. मिरची, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट आपण घातलेली आहे. 1 ते 1.5 चम्मच घेतलेले आहे आपण. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, आपण स्टीम करतो आहे. पाणी उकळून झालेलं आहे. त्याच्यावर आपण स्टीम करण्यासाठी आपण खेकडे ठेवून दिलेले आहेत. साधारणतः आपल्याला 15 मिनटं शिजून घ्यायचे आहेत. तर आपण करूया ग्रेव्ही. आता त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत. मी हळद, लाल मसाला, गरम मसाला, तेजपत्ता हे सर्व मी ॲड करून घेतलेलं आहे. खडा मसाला टाकलेला आहे मी आणि उरलेला जो आपला मसाला आहे तो पण त्याच्यात ॲड केलेला आहे मी. आपल्याला पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोडं गरम करून पाणी टाकू शकता. हे बघा, आपण ग्रेव्ही करतच आहोत. ग्रेव्ही आपली होत आहे. एकीकडे आपले खेकडे स्टीम होत आहेत. आपल्याला 20 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी गरम पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ग्रेव्हीचा कलर फुलेल अजून आणि थोडा शिजून पण होईल. तर बघा, आपली ग्रेव्ही पण होत आहे. एकीकडे आपले हे बघा, आपले खेकडे स्टीम झालेले आहेत.
20 मिनिटानंतर आपले खेकडे स्टीम झालेले आहेत चांगले। आता त्यांना आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत। आता ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, एका साईडहून आपल्याला पहिला शिजून घ्यायचं आहे, नंतर त्यांना दुसऱ्या बाजूने शिजून घ्यायचं आहे। पाहिजे तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता शिजण्यासाठी। हे बघा, आपले खेकडे शिजायला आता उलट्या साईडने आपण त्यांना शिजून घ्यायचं आहे। पाहिजे तर तुम्ही पाणी पण घाला, जेणेकरून अजून त्यांचं ग्रेव्ही छान होईल। बघू शकता मी त्यांना दुसऱ्या बाजूने शिजवून घेत आहे। साधारणतः 5 ते 7 मिनटं शिजवायचे त्यांना। त्याच्यानंतर आपले सुके भरलेले खेकडे तयार होतील। हे बघा, खेकडे बघून असं वाटत असेल की ते चमचमीत झणझणीत झालेले आहेत। आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने खेकडे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्याच्याकडून मला अजून प्रोत्साहन होईल, अजून ग्रोथ होईल माझं चॅनल।